Good morning, friends. Yesterday we learned the chit chat section of our poem 2.3 The Twins. Today we are going to learn this poem The Twins. चला तर मग सुरू करूया. In forms and feature, face and limbs, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. In forms and features means in structure and appearance. शरीराच्या ढबीमध्ये, दिसण्यामध्ये, आकारामध्ये, चेहरा, हातपाय सगळंच माझं माझ्या भावासारखं होतं. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम. फोक्स मीन्स पीपल, लोक. लोक मला माझा भाऊ समजायचे. ते चुकीनं समजायचे. टेकिंग मीन्स हिअर द मिनिंग ऑफ टेकिंग इज अंडरस्टँड, मिस्टेकिंग. The folks got taking me for him and each for one another. ते मला माझा भाऊ म्हणून बोलायचे आणि माझ्या भावाला मी समजून बोलायचे. Yet it and each for one another, it puzzled all our kith and kin. Puzzle, confuse, गोंधळून टाकणे. आमचे नातेवाईक सुद्धा गोंधळून जायचे, ते कन्फ्यूज होऊन जायचे. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. किथ अँड किन मी काल तुम्हाला सांगितलं की हे कोलोकेशन आहे. इट रीच्ड अ फेअरफुल पिच. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, येट नॉट अ सोल न्यू विच. आणि हे खूप भयानक होतं. हे सगळ्यात याची लिमिट काय होती, हद्द काय होती, तर आमच्या दोघांपैकी एक जुळा होता, पण कोण कोणाचं जुळं होतं हे अजून कोणीच सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये कायम भांडणं असायचे. ही वुड से दॅट यू आर माय ट्विन अँड आय वुड से नो 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 यू आर माय ट्विन. यू आर नॉट नेसेसरी. तुझी गरज नव्हती, तू जुळा भाऊ आहेस. नाही नाही, तुझी गरज नव्हती, तू जुळा भाऊ. आणि असे भांडणं आमच्यामध्ये कायम होत राहायचे. वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वे आर फिक्स्ड, as we were being washed by nurse, we got completely mixed. आणि एके दिवशी हे अजूनच खराब झालं. आम्ही जन्मलोत आणि त्याच्यानंतर जेव्हा आमचे नाव ठेवणार होते त्याच्या आधी ज्या नर्सने आम्हाला अंघोळ घातली, अंघोळ घालताना दोघंही तिच्याकडून मिक्स झाले. मिक्स झाले म्हणजे कोण कोण आहे हे तिला सांगता आलं नाही. We got completely mixed, and thus you see, by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got Christianed me and I got Christianed him. And thus you see, by fate's decree, decree means order, नशिबाचं फेरा म्हणा, दुर्दैव म्हणा, किंवा त्या नर्सची चुकी म्हणा. My brother John got Christianed me and I got Christianed him. आणि माझं नाव जे जॉन ठेवणार होते ते माझ्या भावाचं ठेवलं गेलं आणि त्याचं नाव मला मिळालं. हे घडलं नशिबामुळं किंवा नर्सच्या चुकीमुळं आणि आमच्या सारख्या दिसण्यामुळं. My brother John got Christianed me and I got Christianed him. This fatal likeness even dogged my footstep when at school. I was always getting flogged, for John turned out a fool. This fatal likeness, fatal means dangerous. हा जो आमच्या दोघांमध्ये दिसणारा सारखेपणा होता, साम्य होतं, यांनी माझा पिच्छा माझ्या शाळेमध्ये सुद्धा सोडला नाही. I was always getting flogged, punishment. मला रोज शाळेमध्ये शिक्षा व्हायची. का तर जॉन चुका करायचा, तो चुका करायचा आणि सर, मित्र, दोस्त सगळे मलाच मारायचे. आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, for John turned out a fool.
I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? आणि मग वैतागून मी जो भेटेल त्याला विचारायचं की बाबा तुम्ही तुम्ही आहात हे कसं सिद्ध कराल? तुम्ही जर माझ्या जागी असतात, तुम्हाला जर जॉनसारखा एखादा जुळा भाऊ असता, तर तुम्ही आहात हे तुम्ही कसं सिद्ध कराल? लोक माझ्याकडे हसायचे, कारण त्यांच्याकडे याचं उत्तर नव्हतं. इट वॉज अ फ्रूटलेस क्वेश्चन, आन्सरलेस क्वेश्चन. या प्रश्नाला काहीच उत्तर नव्हतं. To put this question, I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? If you were me means तुम्ही जर का माझ्या जागी असतात, तर तुम्ही आहात हे सांगण्यासाठी तुम्ही काय केलं असतं? Our close resemblance turned the tide of our domestic life. आमच्या या सारखेपणामुळं माझ्या घरगुती आयुष्यात सुद्धा एक भली मोठी लाट आली, जी माझी सगळीच परिस्थिती बदलून गेली. टर्न द टाइड मीन्स टू चेंज द सिच्युएशन. आमूलाग्र बदल घडणे ज्याला आपण म्हणतो. आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, घरगुती आयुष्य. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. काय घडलं? तर ज्या मुलीसोबत मला लग्न करायचं होतं ती माझ्या भावाची बायको झाली. इंटेंडेड मीन्स ठरवलेली. माय इंटेंडेड ब्राईड, मी ठरवलेली जी वधू होती, नवरी होती, ती आता माझ्या भावाची बायको झाली. का? तर तो माझ्यासारखा दिसत होता. इन फॅक्ट, year after year, the same absurd mistakes went on, and when I died, the neighbors came and buried brother John. आणि वर्षानुवर्ष अशा असंबद्ध चुका घडतच राहिल्या. आणि सगळ्यात शेवटची चूक काय घडली? तर जेव्हा मी मेलो तेव्हा शेजारी आले आणि त्यांनी माझ्या भावाला पुरून टाकलं. When I died, the neighbors came and buried brother John. मेलो होतो मी आणि त्यांनी पुरलं माझ्या भावाला. So this is the poem written by Henry Sambrook Leigh. The last two lines, when I died the neighbors came and buried brother John, ही खरी अतिशयोक्ती आहे की असं कधीच घडत नाही. ठीक आहे, म्हणजे एक वेळ आपण हे सुद्धा पचवू शकतो की बाबा दोन भाऊ सारखे दिसतात म्हणून त्यांच्या बायकांची अदलाबदल झाली. हे एक वेळ आपण मान्य करू शकतो. बट when I died, the neighbors came and buried brother John. असं होईल? नाही. पण एक विनोद निर्मितीसाठी कवीनं असं लिहिलेलं आहे. So when I died, the neighbors came and buried brother John. So this is the poem. It tells us about the problems of having a twin which is just like you. Which is just like you. आपल्यासारखा एक जुळा भाऊ असेल तर काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे त्यांनी सांगितलंय. पहिल्यापासून पुन्हा एकदा. इन फॉर्म्स अँड फीचर्स तो अगदी माझ्यासारखाच दिसायचा. इवन आवर रिलेटिव्स और आवर किथ अँड किन, दे वेर कन्फ्युज्ड. अँड वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन अँड येट नॉट अ सोल न्यू विच. एक जण आमच्यामधला जुळा होता, पण कोण कोणाचं जुळं होतं हे आम्हाला नाही सांगू शकत कोणी. नातेवाईक कन्फ्यूज असायचे, आई वडील कन्फ्यूज असायचे. वन डे, एके दिवशी, टू मेक द मॅटर वर्स, इवन माय नेम वॉज गिवन टू माय ब्रदर बिकॉज ऑफ नर्सेस मिस्टेक. नर्सच्या चुकीमुळं माझं नावसुद्धा माझ्या भावाला दिलं गेलं आणि तसं नाव घेऊन मी आयुष्यभर जगलो. द फॅटल लाईकलीनेस टॉक्ड माय फुटस्टेप्स ॲट स्कूल. शाळेमध्ये सुद्धा माझा भाऊ चुका करायचा आणि मला त्याची शिक्षा मिळायची. मग मी लोकांना विचारायचो की तुम्ही जर माझ्या जागी असतात तर तुम्ही आहात हे तुम्ही कसं सिद्ध केलं असतं? इफ यू वेअर मी टू, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू?
या सारखेपणामुळं माझी होणारी बायको माझ्या भावाची झाली आणि माझं सगळं घरगुती आयुष्य बदलून गेलं. Our close resemblance turned the tide of my domestic life, for somehow my intended bride became my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistake went on. आणि मी जेव्हा मेलो, शेजारी आले आणि त्यांनी जॉनला पुरलं. अशी ही कविता आहे. ही वाचा. याच्यात काही प्रॉब्लेम असतील तर माझ्या पर्सनल नंबरवरती ते पोस्ट करा. मार्जिनल क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन्स आहेत. त्यांची उत्तरं लिहून तुमच्या वहीमध्ये ठेवा. थँक्यू. हॅव अ गुड डे.